पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळतोय। अजित पवारांनी श्रीजित पवार यांना अखेरचा कॉल केलेला होता। अजितदादांनी फोनच्या द्वारे साधलेला शेवटचा संवाद आता समोर आलेला आहे। 8:37 अजितदादांचा शेवटचा कॉल झालेला होता। अजितदादांची शेवटच्या कॉलची ऑडिओ क्लिप आता समोर आलेली आहे। विमानातून लँड होताना दादांचा हा फोन होता असं श्रीजित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे। हॅलो हॅलो। अरे बाबा, दिगंबर दुर्गाडे गेले अनेक वर्ष माळी समाजाचा माणूस, अख्ख्या जिल्हा बँकेचा चेअरमन मी केलेला आहे, अख्ख्या जिल्हा बँकेचा। ही बँक तर एवढी तुम्हाला माहिती नसतं, काही नसतं। काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा। आहे दादा, म्हणजे मला जे वाटलं ते मी तुमच्यासाठी नाही सांगितलं. मान्य आहे, परंतु परंतु त्याच्यात तसं नाही। आज आपण आपल्याला मदत आता करेल म्हणून. बरोबर आहे, परंतु त्याच्यात माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता 15 सुप्या गटातनं दिलेली आहे। ओके. तिथं ओबीसी रिझर्वेशन तर बाकीच्यांनी दिलं नाही, तर पक्षाने दुसरेच दिलेले। त्या पद्धतीने आपण केलेलं आहे। ओके, चालेल दादा, तुम्हाला जो योग्य वाटतो तो निर्णय अंतिम झाला। ठीक आहे, ओके। थँक्यू। मेसेज केलता की दादा आपण एक माळी समाजाला संधी देऊया। मग त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की बाबा मी सगळीकडे न्याय देतोय आणि सगळ्या जाती धर्माला सगळ्यांना बरोबर घेऊन जातोय, हा शेवटपर्यंतचा त्यांचा संदेश होता। एवढंच, आणि ते मला वाटलं की बाबा हे ऐकवावं किंवा जगाला कळावं की माणूस शेवटच्या श्वासापर्यंत सगळ्यांबरोबर होता, सगळ्या जाती धर्माला घेऊन शेवटपर्यंत काम करण्याची इच्छा होती, आणि ते त्यातच शेवटचा आवाज आणि तोच शेवटचा संदेश होता की सगळ्यांनी बरोबर सगळ्या जाती धर्माला घेऊन आपण पुढे जाऊयात, म्हणून ते पुढे आणलं। तर अजित पवारांच्या या ऑडिओ क्लिपवर आता दिगंबर दुर्गाडे यांनी प्रतिक्रिया दिली। अजितदादांची अखेरची ऑडिओ क्लिप ऐकून दुर्गाडे भावुक झाले। 1997 मध्ये पहिले झेडपीचे तिकीट दादांनी मला दिले होते। दिगंबर दुर्गाडे यांनी आता भावनिक प्रतिक्रिया दिली। आता जाता जाता सुद्धा माझ्या मुलीला तिकीट दिलं। दादांनी ज्यांना ज्यांना तिकीट दिली त्यांना निवडून आणणं ही खरी श्रद्धांजली असेल असं दिगंबर दुर्गाडे यांनी म्हटलेलं आहे। खरं तर पहिलं तिकीट हे माझंही तिकीट अजितदादांनीच त्या ठिकाणी दिलेलं होतं 1997 साली जिल्हा परिषदचं, आणि आज दादांनी जाता जाता त्या ठिकाणी माझ्या मुलीलाही तिकीट त्यांनी शेवटचं तिकीट सुद्धा माझ्या घरामध्ये त्यांनी त्या ठिकाणी दिलं। तिकीट दादांनी दिलं, पण आज त्या सगळ्याच उमेदवारांना निवडून आणण्यासाठी दादा आज त्या ठिकाणी नाहीत। पण मला वाटतं दादांना श्रद्धांजली म्हणून दादांच्या हातून ही शेवटची तिकीटं संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी वाटली गेली असतील, तर त्या सगळ्यांना निवडून आणणं हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल। अजितदादांच्या अपघातासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होणं स्वाभाविक आहे। अजितदादांचा शेवटचा कॉल व्हायरल झाला, पण ब्लॅक बॉक्समधला शेवटचा संदेश अजून आलेला नाही। काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे। अजितदादांच्या मृत्यूनंतर शपथविधीची जेवढी घाई केली त्याच्या 10 पट घाई जर चौकशीची केली असती तर आज या सगळे प्रश्न ही वेळीच त्याची उत्तरे मिळाली असती। अजितदादांचे शेवटचा कॉल आल्यानंतर त्यांचं बोलणं काय झालं ते व्हायरल झालं, मात्र ब्लॅक बॉक्समधला शेवटचा जो काही संदेशाचा जो भाग असतो, जो ATSC किंवा ग्राउंड स्टाफशी केलेला, तो अद्यापर्यंत येत नाही। हा होत चाललेला जो विलंब आहे हा अनाकलनीय आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।